चेंडूवरती मात्र दर्शन होत असताना संतोष मधने या चेंडूवरती मात्र घडाघाटी प्रहार केला. याही वेळेस धावण्याचा मान असतो असा गतीने हा चेंडू फेकला गेला. खरं तर विविधता व्हेरिएशन हे प्रभावी असतं मानलं जातं गोलंदाजचा. जर आपण विचार केला कमालीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये संतोष गोस्वामीनं देखील प्रभावित करणारा खेळ आणि याच दोन खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर इथे मात्र पॅड लाईन आणि कमालीची ताकद केवळ मनगटी शक्तीचा वापर आणि चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चोरकस प्रहार शॉर्ट ऑफ द डे. कारण क्लिक ऑफ द रिस्क आणि कमालीचा टायमिंग हा क्लास आहे संतोष मधनेचा. आणि असं म्हटलं जातं ना की बडे मंच के खिलाडी हमेशा बडे मंच के ऊपर ही अपना चढवा निकाले. काही वेळेला क्षेत्ररक्षक तैनात मात्र चेंडू त्याच्या वाक्याच्या बाहेर धरून पाहायला मिळते. खरं तर ट्रॅप रचना गेला होता, चाळ विणला गेला होता. अगदी तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिल्यानंतर संतोष देखील आश्चर्यचकित झालाय की इथे देखील क्षेत्रात एकूणच धावसंख्येचा विचार केला तर चेंडूंच्या समाप्त 13 धावा धावतात. एकीकडे स्वर्गीय राज्य खेळते दुसरी किंग्स 11 त्यावेळेला बॅटेचा लिडिंग एज. खरं तर एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या साडीचा प्रयत्न इथे नकार येतो आणि चांगला निर्णय आहे कारण सुरुवात करणार आहे. नो डाऊट मेगा फायनलला ज्या प्रकारचा स्वभाव तुम्ही जाणवता संतोष मधने या प्रकारच्या दबावाला सामोरं जाण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आणि कोणत्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारायचा हे संतोष मधनेला ठाऊक आहे. अगदी या फटक्यामध्ये देखील तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोष मधने ऑन फायर कमालीची फलंदाजी 3 षटकार आपल्या बॅटमधून कमालीचा खेळ. एकूणच धावसंख्येचा विचार केला पंजाब शेख अंक समज या ठिकाणी ॲज अ स्कोरर जोडले गेले डिजिटल स्कोरिंगसाठी. त्याचबरोबर जर पाहिला तर लोकेश देखील आज सदापासून या स्पर्धेच्या डिजिटल असते सगळं जोडले गेले. tenniscricket.com वरती आपण या स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज पाहताय. तर एस के सौंदर्य इव्हेंट्स दुधाईदादा पवार, सुरेश पवार, विजय रोहित आणि त्यांची संपूर्ण टीम सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर खूप आणि निकाल मनोरंजन यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. मध्ये हा चेंडू आदर करतोय. लंबकडे 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र 2 धावा सरतेचा जर आपण विचार केला नक्कीच या मैदानावर पण आणखीन एक या फॉर्मॅटमधला या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधला आणखीन एक यशस्वी खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला मिस्टर 360 म्हणून संबोधलं जातं. IPLच्या पहिल्या संस्करणामध्ये जर आपण पाहिलं तर या खेळाडूला तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या खेळाडूला मागे वळून पाहिलं नाही आहे. एक जबरदस्त प्रतिभा संपन्न खेळाडू. समाज आपल्याला प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ व्हाईट बॉल
गोलंदाजीचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाजी करतात आपल्या खेळमधील पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये षटकांची ही लढत असेल आणि जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी याबद्दल त्याला ही संकल्पना या स्पर्धेच्या आयोजकांची जे सातत्याने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि ते मात्र संतोष मगने उभा राहतोय आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे येतोय संतोषच्या मॅचमधून चौथा विकेट रोहित देखील आता कमालीची ऑपरेटिंग या ठिकाणी करताय आणि संतोष मधने सांगतोय की हो या मैदानावरचा मी आहे कारण तो कमालीचा आहे पण संतोष गोस्वामी सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आणि तो व्हॉट एन एफर्ट डेडिकेशन पाहिलं कमिटमेंट पाहिलं शेवटच्या खेळाला संतोषची विकेट महत्वाची आहे एक विकेट महत्वाची आहे इथे मात्र सर्वस्व देण्याचा प्रयत्न स्लाईड केला काही रागावत असताना झेल देण्याचा प्रयत्न आणि तुमच्या टाळ्यांचा हजर आपल्याला ऐकायला मिळाला संपूर्ण मैदानामध्ये हेच तुमच्या संघाला एक वेगळ्या उंचीवरती जोडलं असेल प्रत्येक पावसाळ्यात क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सगळ्यांना खेळ ठीक केलेलं या संघाला दरवर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये केलं आहे परंतु इथे काय घडलं आहे थेट होण्यापेक्षा वन पाऊस ते तो गॅदर करेपर्यंत वेगळी संधी आता एकवटल्या जात आहेत तब्बल इथून चेंडू झाल्याच्या क्षेत्रातील 4 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूमध्ये संतोष होणच नाही कमीत कमी एक मोठा पट्ट्याची अपेक्षा जरूर असेल आणि जर का तो मोठा पट्टा आला तर मात्र गोलंदाजावरती भाव निर्माण केला जाऊ शकतो अहमदमध्ये सनी सिंग मार्गदर्शक अभिनेत्रीचा फलंदाज आउटफील्डमध्ये चेंडू बेस चालला आहे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि इथून मात्र या 2 बिनच्या बरोबरीने संघ पुढे सरसावला पडतात डबल ऑफर करायची तर 36 रनमध्ये 1 विकेट नीडेड जर तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल तर 50+55 किंवा धावा दबाव निर्माण करण्यासाठी आपलं गरजेचं आहे यावेळेला मात्र बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न मोहम्मद झी झाला होता लेफ्ट साईडला साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू केल्याचा भारत होता संतोष सिंगल ऑप्शन आहे पंच या ठिकाणी इशारा करतात सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 2 षटकांचा वाजलेली आहे संपलाय 18.5च्या सरासरीनं हवा धावफलकावरती येत आहे 37 प्रदीप संगीत जर आपण ऐकण्यास परंतु पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आज उतरणारी फलंदाजी खरं तर हा 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे 60+ या धावा धावफलकावरती नक्कीच अपेक्षित असतील रॉयल या संघाचा विचार केला तर फलंदाजी अतिशय गोलवर आहे संतोष मधने त्यानंतर अक्षय सरोदेव अंदोरे यासारखे मातब्बर खेळाडू या संघामध्ये या खेळाडूंचं भरणा आणि सेकंदाचा विचार केला तर मात्र अपेक्षा खूप मोठ्या असतील मेगाबाईट लढत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती देखील तितका दबाव असणार आहे जरूर प्रतिस्पर्धी संघाने मोठमोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे
षटकांची लढत आहे. षटक क्रमांक 3 सुहासच्या हातामध्ये. त्याला मात्र गप्पन चेंडूनं वळण घेतलं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेनं आला. बचावात्मक मित्र जरूर पाहायला मिळाला संतोष बद्रेचा. संतोष नावानं आज मात्र कमालीचा खेळ या मैदानावरती केला आहे. 40 रन्स होतात. आणखीन एक संतोष आमच्या समवेत समालोचन कक्षाच्या माध्यमातून जुळले गेले आणि या संपूर्ण समालोचन कक्षाची आज संपूर्ण दिवसभर त्याने मात्र खूप चांगली काळजी घेतली आहे. परंतु इथे काय करताय पाठीचा लिडिंग एज सुहासला मात्र मिळतं यश. अक्षयला परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय. तर एकूणच धावसंख्येचा विचार केला 40 धावा धावफलकावरती आल्या. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि प्रभात अंबोरे आणखीन एक जबरदस्त खेळाडू. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक महत्त्वाची स्पर्धा या खेळाडूनं कव्हर केली होती या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये. परंतु जबाबदार काम करू शकणार नाही आहे. पुन्हा एफर्ट्स टायमिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे कमिटमेंट आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूचा जर आपण विचार केल्यानंतर 100% देण्याचा प्रयत्न करतात आणि हेच या संघाला एक वेगळेपण देऊन जातात. अगदी ज्या वेळेला सुरुवात केली होती कळंबोली क्रिकेटमध्ये स्वर्गीय रणजित जटे पाटील किंग्स 11 या नावानं, त्यानंतर मात्र डीजी हा संघ देखील या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये या संघाबरोबर जोडला गेला आहे आणि जी ताकद आहे ना ती ताकद आता मात्र निगुडीत होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे कमिटमेंट आहे. चेंडू झालेत या षटकातील 5 शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा संतोषमध्ये आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. स्कोर एनिथिंग बिलो 60 विल बी टेस्टेबल टार्गेट. परंतु रॉयल हे संघाची ज्या प्रकारे गोलंदाजीची ताकद आहे, धमाक आहे, 60+, 65+ हे पहिलं लक्ष असणार आहे. 43 रन्स ऑफ द स्कोर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये संतोष जर का 7ही चेंडू मैदानावरती उभा राहिला. तिथे आउटसाईडचा ऑप्शनचा चेंडू होता, स्लॅश केला आहे आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण नेहमी म्हणतो इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. यावेळेला चेंडू थर्ड मॅन सी महाराष्ट्राच्या पलीकडे. 3 षटकांचा बातमीचे संपला आहे. धावा धावफलकावरती षटक समाप्त होत आहे. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून जर का शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20+ धावा आल्या, 15+ किंवा 20+, तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळू शकते आणि पॉसिबल आहे. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी शिवम आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते. खरं तर प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, परंतु अनुभवाची थोडीशी कमतरता आणि त्याविरुद्ध जर पाहिलं तर बाहेर संघाचे हे दोनही मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष मध्ये, स्ट्रायकिंग एंडला मात्र संघ नाही. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की
शुभम अर्थातच CID या खेळाडूकडे दुर्बलता आहे, परंतु अनुभवाची थोडीशी कमतरता. हे खूप मोठी जबाबदारी संघ नायकांना दिली आहे. अंतिम षटक टाकण्याची आणि तेही मेगा फायनलमध्ये. डॉक्टरचा चेंड होता, स्लॅश केलाय पुन्हा एकदा, परंतु आउटफील्ड थोडंसं लेट आउटफील्ड आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धाब्यासाठीचा कोणत्या प्रकारचा माणूस नाही. एक चांगला दिलीत आहे तिथे मात्र घेतला जातोय संतोषच्या माध्यमातून, कारण चेंडू खूप चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला कनेक्ट होत असतो त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवरती असतो आणि एखादा नवखा गोलंदाज जर तुमच्या समोर असेल तेही स्लॉग ओव्हर शेवटच्या षटकामध्ये हे 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड 50,000 धावांवरती आला. अजूनही या षटकाचा विचार केला तर या षटकातील 8 चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू न होता कमबॅक चांगलं राहिलं आहे. यावेळेला साईडला चेंडू वळवण्याचा माणूस आणि मला इडी घेईल आणि फलंदाज आयुष्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता शॉट पाहिला आणि तिथे यश मात्र मिळते. फलंदाज संतोष. या ठिकाणी विकेट मिळवली आहे, महत्वाची विकेट. आणि आपल्याला राहुल या ठिकाणी सुधायचा आता आनंदाची कारण संघावरती आणि जो उत्साह आहे तो उत्साह मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आणि प्रभात नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. खरं तर जेव्हापासून यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभा राहिला आहे तेव्हापासून मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावला. चेंडू पुण्यामध्ये केला आणि इथे मात्र राहुलने केलाय जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. तर मागील षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय अर्धशतकाच्या पार. 55 धावा धावफलकावरती. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. खरं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅटला कनेक्ट हो अथवा ना आऊट घ्यायची हा निर्धार मात्र प्रभातनं केला होता, कारण शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रभातला देखील ठाऊक आहे एकूण 5 चेंडू झाले, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 56 धावा धावफलकावर. सुरुवातीला देखील म्हटलं होतं की एनिथिंग बिहाइंड 60 बिलो 60 म्हणजे पेसेबल टार्गेट आणि इथून मात्र 56 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय. खेळाचा पूर्वार्ध होतोय समाप्त. पुढेही जाऊ नका. मेगा फायनलचा खरा आपण अनुभवतोय. औसाळी रबर बॉलनं क्रिकेट स्पर्धा अर्थातच मेगा फायनल.
तर सामन्याला होती सुरुवात. यावेळेस मात्र पहिला चेंडू गोलकपरच्या मनोऱ्याचा मानस विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू निर्धाव आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावरती का बनवणारा, तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बाळगणारा चेंडू असेल. खरं तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 2 अर्धशतकीय खेळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यावेळेस मोठा फटका, रिस्कवर पुन्हा एकदा कमालीचं टायमिंग आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी धाव बनवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज प्रभातचा, परंतु त्यानंतर आलेल्या षटकारानं जणू तो दबाव आहे, तो दबाव काही अंशाचा कमी करण्याचं काम केलं. ह्यानी ही ओळख आहे. संतोष गोस्वामीचा जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा मानस खूप कमी वेळा आपण त्याचं पाहतो. चेंडूच्या मेरिटप्रमाणे गोलंदाजी मैदानावरती करतात. मग ते टेनिस क्रिकेट असो किंवा पावसाळी रबर बॉल, त्यावेळेला फटका बसलाय स्वतः गोलंदाज प्रभात मात्र चेंडू जॅक करतायत. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मात्र प्रभातनं मिळवून दिली आहे. बाद होतोय तो फलंदाज. या ठिकाणी मात्र कमालीचा झेल कंप्लीट केला गेला आपल्या फॉलोथ्रूमध्ये. सुरुवातीला ज्या पद्धतीनं सुरुवात केली असं वाटलं की कदाचित हा चेंडू पूर्णपणे मिस केलाय, परंतु विकेटचं महत्व, त्या प्रत्येक विकेटचं महत्व तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. परंतु यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडूचा कन्वर्ट करता आला नाहीये. संतोष मादरे कंप्लीट करतोय झेल आणि बॅक टू बॅक दुसरी मोठी सफलता. फलंदाज होतोय बाद. जे करायचं ते परफेक्ट करायचं ठरलं एकदा की ठरलं. तर या ठिकाणी मात्र 2 बॅक टू बॅक महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या गेल्या लास्कर आणि त्या अगोदर जर पाहिलं तर संतोष गोस्वामी संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण प्रभात अघोरेकडे. गोलंदाजीमध्ये कमालीचा स्पेल हाताळला गेलाय. फलंदाजीमध्ये देखील महत्वाच्या सामन्यांमध्ये या खेळाडूची पॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि एक संघनायक आणि तो संघनायक
ज्या पद्धतीनं खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे. महत्वाच्या सामन्यांमध्ये संतोष मधण्याची बॅट देखील तळपली. अक्षय सरोदे सातत्यपूर्ण कामगिरी राहिली. प्रभात अंबोरेनं मात्र कमालीचा असलेली या ठिकाणी हाताळला. एक टोटल टीम एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडासा दबाव आहे, परंतु दबावामध्ये सर्वाधिक महत्वाचा खेळाडू अर्थातच सचिन डोंबरे शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा फॉर्मशी झगडताना पंचांचा निर्णय अद्यापही डिसिजन पेंडिंग. चला विद्यार्थी असेल खेळाडूंना सामना सुरू करायचा. मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय आणि दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्यानंतर जर का ही विकेट गमावली तर मात्र संघाच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होणार आहे. होय, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. तर या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा विकेट गमावला गेला आहे. खरं तर सचिन डोंबरे शिवा देण्याची, परंतु क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या घटना खूप कमी वेळा होताना आपण पाहिल्या, परंतु ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट देखील तितकाच महत्वाचा असतो. अगदी नॉर्मल 90चा जर आपण विचार केला तर सचिन तेंडुलकर यांना तब्बल 14 वेळा षटकाच्या उद्घाटावरती असताना पंचांच्या निर्णयाचा शिकार व्हावा लागला. इथे मात्र हेडलाईनवरती चेंडू आहे, लिंबाईचा इशारा होतोय. एकूणच दबाव निर्माण केला आहे. प्रभातला पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी हाताळली. क्रिकेटच्या आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावली तुम्हाला फॉर्मॅट तोडताही असो, त्या नियमावलींचं पालन मात्र तुम्हाला तंतोतंत करावं लागतं आणि अशाच काही नियमांच्या चौकटीमध्ये राहू ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला सूरज राम लोअर फुल टॉस चेंडू, ज्या फॉर्मॅटनं या खेळाडूला एक ओळख दिली, एक नवी ओळख दिली, तो फॉर्मॅट आता मात्र एन्जॉय करताना सूरज राम दबावामध्ये संघ आहे, परंतु षटकाराला कुठेतरी जो आत्मविश्वास आहे तर आत्मविश्वास मात्र जरूर बळावला असेल. विजयासाठी तर लक्ष 57 धावांचं लक्ष फार मोठं नाही आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचा जर आपण विचार केला तर कोणतंही लक्ष सुरक्षित आणलं जात नाही आणि खास करून या मैदानावरती कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो हा इतिहास आपण पाहिला आहे. त्यामुळे 57 धावं हे फार मोठं लक्ष नाही आहे. कुठल्यातरी एका खेळाडूला साथ करून मैदानावरती फलंदाजी करणं गरजेचं आहे. दोन चेंडू लक्षात वेगारा चेंडूवरती येत आहेत, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय वर माऊसी बारेशीच्या पलीकडे सूरज रामच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्यावरती येत आहेत 18. यासाठी लक्ष 57 धावांचं म्हणजे अजूनही येणारे 14 चेंडू आणि 39 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 25चं अंतर आहे. परंतु ज्या पद्धतीनं सूरज राम ओळखला जातो या फॉर्मॅटमध्ये, खरं तर टेनिसमध्ये थोडासा इंजरीपासून हा खेळाडू झगडताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हे फॉर्मॅट त्याच्या आवडतं फॉर्मॅट आहे. परंतु इथे बेस्ट टायमिंग स्कोर खेळाडू येतोय, खेळ देखील केला जातोय कम्प्लीट आणि सेलिब्रेशन इज बिगिन.
आता मात्र जणू विजयाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली आहे की काय आहे संघाच्या माध्यमातून, कारण 4 आघाडीचे महत्वाचे फलंदाज आता पोहोचले. तर या ठिकाणी मात्र येणारे अजूनही 13 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 धावा धावपंकावरती आल्यात. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मात्र आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल आणि आल्या मोठे फटके देणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि खास करून तो मुलगा फायनलचा जर का सामना असेल तर मात्र दबाव हा दोन्ही संघांवरती आपल्याला पाहायला मिळतो, कारण या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये एक चूक कदाचित तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये टाकू शकते. 2 षटकांचा वरती खेळ संपलाय. हवा धावपंकावरती आल्या. 19 इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे विजयासाठी 38 धावा. तर शेवटचे 2 षटकं, 12 चेंडू शिल्लक, 38 धावांची गरज. प्रतिषटक 19च्या सरासरीनं मात्र धावा धावपंकावरती उभाराव्या लागतील. तर झिम्बाब्वे विरुद्ध भारत तो 5वा T20. खरं तर भारतीय संघाने ती सिरीज आपल्या नावावरती जरूर केली आहे, कारण तो हाच 5वा आणि अंतिम सामना आहे. 3 विकेट्स गमावल्या 52 या धावसंख्येवरती अवघ्या 8 षटकात भारतीय संघाने. बरोबर आहे, मला माहिती आहे. मला पहिला चेंडू निर्धावाल्यानंतर 11 चेंडू माहिती रे भाऊ, ट्राय करतो मी. त्याच्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. संघांना फारसा फरक पडणार नाही. आता हे वाईट संघाच्या समावेशी फलंदाजी जबरदस्त टीम एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे संघाचा. एकूणच धावांचा जर विचार केला तर मात्र या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचले आहे. या धावसंख्येवरती 10 चेंडू आणि 37 धावा. सनी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर शेवटचा आशेचा किरण देखील बघता येईल. साईने अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाते. एफर्ट अजूनही पाहायला मिळत आहेत.
खुले करण्याची संधी, कारण आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेळेला तुम्ही कराल आणि सिंगला यावरती जोरदार प्रहार करू शकतो हे मात्र दर्शवलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. सनी सिंगला आशेचा चिराड जरूर जागृत केलाय, परंतु अशा प्रकारचे आणखी 2 ते 3 पट्टे लगातार येणं संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेला देखील फुल टॉस चेंडू आणि भिरकावून दिला आहे सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट बॅटेड षटकार. माहिती नाही काय एकूण धावांचा विचार केला. धावा धावफलकावरती आल्या 34 रन्स. विजयासाठी 57 धावांची गरज पडते. अजूनही 23 धावा. 57 धावांचं लक्ष्य. 34 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजूनही 23 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. सनी सिंग ज्याने मात्र चौकार षटकार लगावत असताना आशेचा चिराड जागृत केलाय. पहिल्याच सामन्यामध्ये आज जर पाहिलं तर मात्र 6 चेंडू 23 धावा चेंज होताना आपण पाहिल्या. इथे षटक समाप्त होत आहे. तिसरं 35 धावा धावफलकावरती येतात आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. 35 धावा धावफलकावरती आल्या. सामन्यामध्ये रंगत निर्माण करणारा एक षटकार एक चौकार सनी सिंगच्या बॅटमधून आपण पाहिला. तर चला खेळाडूला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा, कारण त्यानंतर अंतिम पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 संघांना आपण सन्मानित करणार आहोत. पहिल्यांदा पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये 4 क्रमांकाचं आयोजन केले गेले आणि दरवर्षी काही ना काहीतरी भाविंग घेऊन येणारी ही सन्माननीय विजयसिंग धनावकर साहेब आणि त्याचबरोबर हनुमंतजी चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली पावसाळी क्रिकेट स्पर्धा वृक्षारोपणाचा आणि वृक्ष संगोपनाचा संदेश देणारी कारण काळाची गरज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर तुम्हाला येणाऱ्या पिढीचं संरक्षण करायचं असेल, त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचवायचं असेल तर मात्र वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज असताना रत्नेश पुन्हा एकदा चेंडू समवेत आपला योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला चेंडू टॉप बॉल आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव निर्माण करणारा असेल. साईल काहीची कानमात्रा देत असताना परंतु प्रतिष्ठा देखील असे अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने दुभावले. सनी सिंगला मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जिकरीचे करावे लागतील. 5 चेंडू 20 धावांची गरज. आउटसाईडचा ऑप्शनचा चेंडू स्मॅश केला. पॉईंटच्या डोक्यावरून ही खबर रिझर्व्हमधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. 2 धावेला फारसा फरक त्या ठिकाणी पडणार नाहीये, परंतु येणारी प्रत्येक धाव ही देखील तितकीच महत्वाची असणार. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज.
स्कोर बॉल मेंटेनन्स रिक्वायर्ड. या चेंडूवरती मोठा फटका येणं नितांत गरजेचं. गोलंदाजी करणाऱ्या रणजित कट्टे डीजी किंग्स 11 संघासाठी. दिव्या गतीचा चेंडू होता. आउटसाईड ऑप्शन चेंडूचा मारा केला गेला. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. तर या सिंगलला कुठेतरी आम्हीकडे पुढचेचा विश्वास जो सोडला असेल, कारण शेवटची 3 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. परंतु धावसंख्या बरोबरीच झाली तर मात्र आणि चुकीच्या बळावरती घोषित केला जाईल. त्यामुळे अजूनही होऊन चालेल 3 चेंडू 19 धावांची गरज. त्यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक गेला परंतु त्याच्या आवाक्या बाहेर डोक्यावर जातोय चेंडू 6 धावांसाठी. तीन चेंडू 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेलाय. यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आहे. लगाव तंत्राचा वापर सिलिमिट ऑफ रिझर्व्ह मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि प्रश्न असे अनेक सामने याच मैदानावरती आपल्या संघाच्या बाजूला या गोलंदाजांना झुकवले. अगदी निर्णायक क्षणाला कमालीची गोलंदाजी प्रश्नेशनं नेहमीच केली आहे आणि आजही तो खेळ रत्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज. 1 बॉल 30 रन्स रिक्वायर्ड. मात्र जोरदार फटका परंतु विजय ठरतोय. अर्थातच या पहिल्या अवकाळी काय आणलं आता? चॅम्पियन संघ जातोय. काय जायला हा संघ काय जेवण कुठं आहे? आपण जाऊया या स्पर्धेच्या जेवण? पारितोषिक वितरण. नावावरती नोंदवली आहे.